थांबा सर. जुने होते सॉफ्टवेअर त्या रूलप्रमाणे सगळं आपलं हे आहे. आपलं एक हे आहे 50 वर्षाचं मोठं आहे की कॉम्प्रोमाइज रिगार्डिंग क्वालिटी नाही चालू शकतं काय हे तुम्हाला वेगळं समजतं आपण नाही प्रत्येक आता हे एसी दिलेलं आहे. कारण ब्लड बँकची टेक्नॉलॉजी जी आहे इट इज नॉट डिपेंड ऑन पुरी सगळे आमचे एसीज खूप जुने रिपेअर किंवा सगळं पहिल्या मागच्या वेट स्टॉप सगळंच आहे याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी लक्ष ते भरलं रे भरलं की आता 350 मॅन्युअल आता आपण आणि 2 ट्यूब सिलर्स आहेत. हा स्टेशनरी आहे. कॉम्पिटिशन असेल ते म्हणून म्हणलं ना ते डिस्कशन खूप वेगळ्या लेवलवर जाईल आणि त्याला हा मायनस हे फेस्टिवल आहे -40 और -80 तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. कारण प्लाझ्मा जो असतो तो प्लाझ्मा मिनिमम -40 -80 असेल तर बेस्ट. मायनस मध्ये हे बाहेरचं कुलिंग का गरजेचं आहे की त्याचा जो लोड आहे ना तोच एवढी हीट डिसिपेट करत असतो ना की हे जर का तुम्ही फुल नाही करत याला आत आणताना किती ते आम्ही गेले नाही सुपरविजन लॉंग टर्म आहे प्रोजेक्टच लॉंग टर्म. प्रेसिडेंट देशामधील नासाउथ ईस्ट या क्लबच्या सहकार्याने आजचा हा क्लब अध्यक्ष स्वागत डीजी माऊली ब्लड बँकेचे विशेष उल्लेख करायचा म्हणजे गेल्या वर्षी तिच्या कारणास्तव हा माईक वापरावा लागतो. कारण आपले इंटरनॅशनल पार्टनर आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. अमेरिकेतून बहामाचा जो क्लब आहे नशा, मला तो उच्चार जसा जमतोय तसा करते पण बहामा पक्क. तर त्या क्लबचे जे
मेजर डोनर जे आपल्याला लाभलेले आहेत ते आपल्या बरोबर आता इथे ऑनलाईन झूमद्वारे कनेक्ट झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना बघून त्यांना खूप आनंद होतोय. पोडियम प्रोग्राम करावा लागल्यामुळे जे आपण अनावरण केलं त्याचे फोटोग्राफ्स आपण त्यांना नंतर पाठवू शकतो. पण आज तुमच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्यावरून आणि आमच्या सर्वांच्या समाधानावरून त्यांना कळत असेल की त्यांनी किती मोठ्या कार्याला हातभार लावलेला आहे. पेंढारकर सर, मराठी कळतं ना? एकदम सातारी मराठी कळतं त्याला, काहीच विषय नाहीये. ओके. तर इथून बोलत असणाऱ्या पेंढारकर सरांना, बहामाज मधून बोलत असणाऱ्या पेंढारकर सरांना आम्ही सर्व उपस्थित मान्यवर मंडळी शुभ संध्या म्हणतोय. आज या वेळामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण रेमीचं ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट दिलेलं आहे. त्या युनिटचं आणि तिथे जे ब्लड सेल काउंट आणि 2-3 मशीन दिलेले आहेत त्यांचं अनावरण आपण केलेलं आहे. त्यानंतर आपण माऊली ब्लड बँक मध्ये आलो आणि इथं जे आपण रेफ्रिजरेशन, ऍडव्हान्स रेफ्रिजरेशन सिस्टम आणि इतर ज्या काही लागणाऱ्या अद्ययावत सुविधा आहेत त्या पुरवलेल्या आहेत त्याचंही अनावरण करून आता इथे बसलेलो आहोत. हे अनावरण हा शब्द जरी कोणाला सोपा असला तरी तो प्रत्यक्षात कारण या दोन्ही ठिकाणी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनदायिनी आहे. या ठिकाणी ज्यांना अन्न मिळू शकत नाही अशांना सुद्धा उपचार घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी उपलब्ध असणारी उपचार यंत्रणा तिथे आहे. जेव्हा ग्लोबल ग्रँटचा विचार आमच्या क्लब कडून करण्यात आला तेव्हा आम्ही जो सर्वे केला की इथे कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे तर आम्हाला रक्ताशी संबंधित सुविधा साताऱ्याचा पुरेल सर्वसामान्य माणसांच्या परवडण्याच्या टप्प्याला यायच्या आहेत हे लक्षात आलं. आमच्या क्लबचे डॉक्टर गोसावी यांनी या संकल्पनेवर खूप काम केलं. मागील काही वर्ष ते या गोष्टीचा सर्वे करत होते आणि ज्या वेळेला ग्लोबल ग्रँटची संधी उपलब्ध झाली तर मॅचिंग पार्टनर पासून हा प्रोजेक्ट क्लब मध्ये प्रेझेंट करण्यापासून आणि आज मितीला याचं अनावरण होतंय या सगळ्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण ते ह्या पेशात सुद्धा आहेत आणि ह्या सर्व त्यांच्या सर्व नॅशनल इंटरनॅशनल संपर्काचा कॉन्टॅक्टचा केलेला योग्य वापर रोटरी जगभरात आहे. पण जगभरातल्या रोटरी बरोबर जोडायचे जे मार्ग आहेत, पद्धती आहेत. आम्ही इथे आमचे सिनियर आहेत त्यांच्याकडून शिकायला खूप मिळतं आणि आम्ही त्यातूनही शिकलो की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुमचा रोटेरियन बंधू मित्र असेल तर त्याला तुम्ही तुमच्या एका नोबल कॉज मध्ये कसं काय समाविष्ट करून घेऊ शकता. तर आमच्यासाठी आम्ही दोन्ही म्हणाल तर मी प्रेसिडेंट एलिमा आणि क्लब सचिव वैशाली तशा नव्हत्या रोटरीमध्ये, तसं आम्ही त्यांना खूप ज्युनियर. त्या व्यतिरिक्त कामाचा अनुभव पण एवढा मोठा नव्हता की आम्ही पण हे सगळं टप्प्याटप्प्याने शिकवणं, ठरवून घेणं आणि त्याच्यासाठीचं मार्गदर्शन हे क्लबच्या माध्यमातून जसं गोसावी सरांनी केलं तसं प्रत्यक्ष ग्लोबल ग्रँट आता एक्झिक्यूट करायची होती. आणि शेवटी ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला बऱ्याच गोष्टी असतात ज्याचा आम्हाला काही म्हणजे काहीच अनुभव नव्हता. आमची पाठी कोरी आणि त्याच्यावर आम्ही अआई लिहिणार तर ही अआई लिहून घेण्याचं काम स्वाती मॅडमनी केलं. त्यांनी एका प्रेसिडेंटनी, एका सेक्रेटरीने, एका पूर्ण ग्लोबल ग्रँटच्या टीमवर्क कसं करायला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीनं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे. बारीक सारीक गोष्टी 24/7 अवेलेबल राहून केल्या कारण त्या पार्टनर्स बरोबर नाईट टाइम मध्ये कन्व्हर्सेशन करायच्या, डे टाइम मध्ये आम्हाला कम्युनिकेशन करायच्या. इतकं डेस्परेट आणि डेडिकेटेड व्यक्तिमत्व आणि त्याची ऑब्वियस एक स्त्री असणं आमच्यासाठी अभिमानाचं पण होतं आणि आनंदाचं पण होतं. आम्ही ते ठरवून एन्जॉय केलं आणि खूप काही शिकलो. आता आमच्याकडे असे थोडे कॉन्टॅक्ट होते पण एक असतं ना, एक हेडमास्टर लागतो पाठीमध्ये. तर आमचे डीजी लागतो त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या 2 नवख्या आणि अवघड मुलींना नीट शांत सांभाळून घेतलं. त्यांच्याकडे बघून कळत असेल पेशन्स काय असतो. आमच्या सरकारसाठी तो फार गरजेचा होता आणि तो त्यांनी खूप छान दाखवला.
असा कधी कोणता प्रसंग नाही पूर्ण वर्षात 12 महिने. आम्ही 1 जुलै 2025 ला काम चालू केलंय. आज 30 जून आहे. 12 महिने काम केलंय शेवटच्या दिवसापर्यंत. आणि एवढा भैयाने वेळावलेला डीजे आम्हाला लावला सुधीर लातुरे, कारण तेही असेच 24/7 अशीच कामं करत राहिले. म्हणजे आज त्यांचाही कार्यकाळाचा शेवटचा दिवस आहे आणि ऑब्व्हियसली आता इथं बिझी आहे. यासोबतच जे डीजी जे आता उद्यापासून डीजी होतात रात्री 12 नंतर पूर्ण वर्ष साताऱ्यात केव्हाही आले तर आमच्याशी भेट होणं. आम्ही कधीही डिस्ट्रिक्टच्या प्रोग्रामला गेलो तर तिथं ते अवेलेबल असणं आणि प्रत्येक वेळी काय चाललंय, क्लबमध्ये कसं काम चाललंय, या वर्षात म्हणजे त्यांचं वर्ष उद्यापासून चालू होत आहे. मागचे 3 वर्ष त्यांनी डिस्ट्रिक्ट मधून शाळेच्या संबंधित डिजिटल क्लासेस असतील किंवा या वर्षी आता डिजिटल क्लासेस आणि कंपोस्ट खडचे प्रोजेक्ट अशा अनेक गोष्टी, स्वच्छतागृह अशा अनेक गोष्टी त्यांनी मागच्या 2 वर्षांपासून प्रत्येक क्लबला कित्येक लाखांचं त्यांचं बजेट आहे, CSR बजेट, तर त्यातून पूर्ण डिस्ट्रिक्टसाठी प्रोव्हाइड केल्या. आणि आमच्या क्लबकडे पर्सनली फोन करूनही म्हणजे आम्हाला सेक्रेटरीलाही फोन होता, मेसेज होता की तुम्ही हे केलं का, याचा फायदा घेतला का, नसेल तर डेडलाईनच्या आधी कम्प्लीट करा. हे जे काही आहे आणि त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे दिल से, तर मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचा एव्हर यंग प्रेसिडेंट जे आता उद्यापासून म्हणजे 12 वाजता रात्री 12 नंतर त्यांच्या हाताखाली जाणार आहे. टीम अतिशय छान जुळून आलेली आहे. मी जे काम आमच्याकडे या वर्षात आलं, ग्लोबल ग्रँट, एवढी सुंदर ग्लोबल ग्रँट जिचं सगळं एकदमभूत वर्णन तज्ञ मंडळी तुम्हाला त्यांच्या भाषणात देतीलच, मी माझ्या माहितीप्रमाणे देतील. तर हा जो सेक्रेटरीची पालना झालेली तुमची जबाबदारी असते, तुमची करत राहिली. कारण आपल्याला तुमची जबाबदारी करायची असेल तर याची गॅरंटी आपल्याला आपण दिलं पाहिजे आणि ते आपल्याकडे करून घेतली. धन्यवाद. तर त्यांची आता कम्युनिकेशन आणि आपण आता आणि मॅडम एक त्या बाकी BRFC प्लस TVC तर त्यांनी इतकं चांगलं काम केलं तर त्यांच्या याच्यात ज्यावेळेला शिकवून त्यांचा सांगतो नाही तुमचा तो जर आता 50 वर्ष लोक आला असेल. रोटेरियन्स म्हणून आहेतच, पण रोटेरियनपेक्षा सुद्धा माझी मित्रमंडळी एवढी बसलेली आहेत की त्यांना मित्र म्हणून तर रोटेरियन्स म्हणून रोटेरियन मित्र. मिलिंद शिरीष खोटाळे, सचिन कलांची इतक्या वर्षाची ओळख आहे. माझा बालपणीचा मित्र धन्या देवी, त्याला धनंजय देवी तुम्ही धनंजय राव म्हणत असाल पण माझ्या दृष्टिकोनाने आहे. गोसावी तर दररोजची गाठ पडती आहे. असा सगळा मित्र मेळावा आहे, त्यामुळं छान वाटतंय. तुम्हाला सांगतो कसं सुरू झालं. खरोखर बंद करावी किंवा काय, अशा वेळेला पहिला आधार जर का कोणी दिला असेल तर तो रोटेरियन. पहिला आम्ही कसं आहे चातकासारखी वाट पाहत होतो, तसं आम्ही वाट पाहत होतो कोणाकडे मदत मागावी, काय करावं, कसं करावं. माझे मित्र मिलिंद शाह, शंतनू अभ्यंकर हे तिथं होतेच आणि कधीतरी बोलण्यात आमचं यायचं की बाबा माऊली आहे, अमुक आहे, हे करायचं, अमुक करायचं. आणि तो धागा मला निश्चितपणे माहिती, तो मिलिंदनं लक्षात ठेवलेला असतो. आणि मग वेळ आलेली आहे तर कुठं काय करायचं, तर त्याच्या डोक्यात जी माऊली फिट बसली होती तो धागा त्यानं पकडला आणि त्यानं मला कॉन्टॅक्ट केला, गिरीश असं असं करायचं. आता हे किती तारखेला मी तुम्हाला सांगतो, हे त्याचे 24 तारखेला घडलं, 24 जून. आणि मग त्याच्यानंतर मग स्वाती मॅडम संपर्कात आल्या आणि अशा संपर्कात आल्या की स्वाती मॅडमला तुम्ही ओळखत नाही एवढं मी ओळखतो. त्या बाई काय धडाडीच्या आहेत ते मी जेवढं सांगू शकतो तेवढं तुम्ही सांगू शकता. 25 तारखेला हा सगळा कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी सांगितलं की आपल्याला 28 तारखेला हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा
आणि 29 तारखेला आपल्याला तो इंटरनॅशनली प्रेझेंट करायचा. कल्पना करा काय 38 लाख वगैरे काय त्यावरची किंमत जे होती 27 तारखेला, सॉरी आकड्यात चुकलो. तर काय प्रचंड धावपळ उडाली असेल मला सांगा की त्या 3 दिवसामध्ये आम्हाला ते सगळं बसवायची गणित काय पाहिजे काय नाही. माऊलीमध्ये त्यावेळेला अक्षरशः सगळी जुनी मशीन सगळं विचित्र अवस्थेत होतं. मी तुम्हाला खरंच सांगतो. आणि अंधारा मागतो एक डोळानं आम्हाला 47 लाख मिळाले. पहिल्यांदाच आम्ही तिथं तोल भरून पडतो. मी तुम्हाला खरं सांगतो. मी आणि गुरुवार यांची प्रचंड धावपळ झाली. त्या 3 दिवसामध्ये बसून आम्ही काय पाहिजे कसं पाहिजे त्याच्या प्रायोरिटी हे कुठली मशीन्स कुठलं काय पाहिजे हे सगळं आम्हाला ठरवून त्याची कोटेशन मागून वेगवेगळ्या कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला कुठलं कमी किमतीत मिळतंय काय मिळतंय या सगळ्या गोष्टींमध्ये 3 दिवस आमची दिवस रात्र पळतो. पण अतिशय आनंदाची गोष्ट की 28 तारखेला सगळं दिलं मॅडमकडं. मॅडमनी ते सबमिट केलं आणि 29 तारखेला त्यांचा यायला की आपलं झालेलं आहे. ते 4 दिवसात घडलं. आणि तिथून जे माऊली बरोबर रोटरीचं नातं सुरू झालं. अनेक नात्यांना आपण नाव देतो वेगवेगळी. मी ह्याला रक्ताचं नातं नाव देतो. हे रक्ताचं नातं सुरू झालं तिथं ती नाळ जोडली आणि त्याचा सेकंड एपिसोड असतात. आता हे थोडंसं कसं घडलं याची एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की ज्यावेळेला हे झालं तेव्हा हा माझा चुलतो सख्खा चुलतो. प्रचंड कृतज्ञ आहे लक्षात घ्या. आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उघड प्रसंग आहे. मी अनेकांना सचिन कारणी म्हणा गोसावी म्हणा या सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त केलेलीच आहे. पण काही वेळेला उघड कृतज्ञता व्यक्त करणं हे त्याला जास्ती लेवल असते जे जास्ती वेगळी पातळी असते. ती उघड कृतज्ञता आज मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतोय. धन्यवाद रोटरी. आणि धन्यवाद हे माऊलीतर्फे हे झालंच पण माऊली ही सोसायटीची आहे. माऊलीला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे लक्षात. माऊलीमध्ये अस्तित्व आहे या सोसायटीमुळे. अनेक सोसायटीच्या अनेक लोकांनी गेल्या 5-7 वर्षांमध्ये माऊलीला इतकं उचलून धरलेलं आहे ज्याच्यामध्ये आत्ताच गुरुवारीने सांगितलं तर कालानी कुटुंबियांचं प्रचंड योगदान आहे. त्याचं मूल्यमापन करू नये पण शेवटी मूल्यमापन करताना तो आकडा येतोच येतो. 3 वर्षात कालानी कुटुंबियांनी आम्हाला 75 लाख दिले. एका साध्या गोष्टीतनं ते माऊलीशी जोडले गेले. एकेकालानी त्यांचे पिताजी त्यांनी एका माध्यमातून आले. ते म्हणजे ठीक आहे आपण असं करूया. त्याच्यातनं त्यांनी सोलर प्रोजेक्टसाठी पैसे दिले. ते सगळं केलं. आम्ही त्याचा छान कार्यक्रम केला. त्यांना बोलून दाखवलं. ते इतके फुल झाले ते पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिना आला आणि फेब्रुवारी महिना आला की त्यांच्या डोक्यात ते सगळं सुरू झालं. मला CSRच्या माध्यमातून आम्ही करायचं फोन डॉक्टर कुबेर या आपल्याला असं करायचं. म्हटलं त्याला मी तुम्ही ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं. माणूस फणसासारखा बाहेरून तुम्हाला सांगता असा काटेल पण आतून प्रचंड गरीब झाले. हे मी तुम्हाला अगदी सांगतो की माणूस असं वाटतो की एखादं फटकळ आहे परंतु फटकळ असला तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये प्रचंड माया भरलेली आहे. तुम्हाला सांगतो तुम्हाला नकोय का नाही मित्र आहे पण नाही कसा म्हणायचं मग सांगा तुम्हाला काय पाहिजे ते असं तुटक पण मोजकं बोल तुम्हाला काय पाहिजे म्हटलं डोक्यात अनेक कल्पना आहेत हे पाहिजे ते पाहिजे. तुम्हाला काय मी सांगितलं तुम्हाला काय हवं आहे इतकं ओके असं डोक्यामध्ये दिलं. ते पुन्हा पुढच्या वर्षी त्यामुळं सचिन कलानींची वैयक्तिक मला आदरभाव आहे म्हणजे वडील आणि त्यांच्या त्या कुटुंबियांप्रती. पण एक रोटरी म्हणून सुद्धा मी आज त्यांच्याप्रती कृतज्ञता करतो. 3ऱ्या वर्षी तेच की या डॉक्टर काय पाहिजे ते सांगा. मला ऑलरेडी तुम्ही 2 वर्ष केलं पुन्हा तेच डायलॉग नको का तुम्हाला हवं तर आहे. तुम्ही कुठलं चांगलं मशीन काय झालं मग पुढचं आणि अक्षरशः हे सगळे डायलॉग तुम्हाला सांगतो मोजून 5 मिनिटं सांगायचे. मग त्या वर्षाला बोलायचं वर्षा ये ग आपल्याकडे किती आता 15 लाख शिल्लक आहेत मला माहिती आहे. सीएला बोलाव 10-1 लाख होणार आहे. वर्षे काय लागतील ते मी माझ्या खिशातनं घालणार आहे पण डॉक्टरांचा म्हणजे मौलीचा प्रोजेक्ट झाला इतकं ते मोजून
तुटक म्हणलं तुटक, पण त्याच्यात प्रचंड माया. असं करत करत आज माऊली परत पोहोचली. आणि मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो, माऊली भरभक्कम पायावरती उभी आहे. भरभक्कम. कुठली संस्था चालवायची तर ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल. ती सक्षम नसेल तर तुम्ही कितीही समाजसेवा आणून करून काही म्हणा, त्याला काही अर्थ नाही. आणि ब्लड हा प्रॉडक्ट असा आहे की तो टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्रॉडक्ट आहे. आणि टेक्नॉलॉजी असेल तर तुम्ही उत्तमरित्या ब्लड प्रॉडक्ट देऊ शकता. ब्लड बँकेविषयी बोलण्यात संदर्भ खूप आहे. त्याच्यासंदर्भात नाही बोलत असता मी. त्याच्यासाठी पाहिजे एक वेगळं लेक्चर ठेवा माझं. मी तुम्हाला एक अर्ध्या तासाचं लेक्चर वेगळं देऊ शकेन. इतकासा ब्लड टेक्नॉलॉजीचा मी माहीत झालो. 8 वर्षापूर्वी मला टेक्नॉलॉजी माहीत नव्हती. केवळ ह्या क्षेत्रात आल्यामुळे ते सगळं माहिती झालं. अशा रीतीने ते माऊली आणि रोटरीचे संबंध सगळे जुळलेले आहेत. त्याच्यात माझ्या चुलत भावाचा वाटा खूप मोठा आहे. मी वैयक्तिक त्याला माऊलीतर्फे धन्यवाद लेटर दिलेलंच आहे, ऑलरेडी पाठवून दिलं आहे. माझ्या कुटुंबातही यावर्षी बोललेलं आहे. कुटुंबातल्या अनेक लोकांनी त्याच्याविषयी धन्यवाद व्यक्त केले. तुम्ही आता त्याच्याविषयी धन्यवाद व्यक्त केलेले आहे. आणि मला त्यांनी हेही सांगितलं आहे, गिरीश मला सांग आपण पुढच्या वर्षी हे निश्चितपणाने अजून पुढे निघूया. हे ॲश्युरन्स त्याच्याकडनं मला मिळालेलं आहे. आणि रोटरीचं द्यायला बसलेली ते मला माहिती आहे. कारण दान हे सत्पात्री असावं असं एक वाक्य. माऊलीचं दान हे तुम्हाला निश्चितपणाने सत्पात्री आहे, त्याची मी ग्वाही तुम्हाला. माऊली थोडक्यात 2-4 गोष्टी. माऊली ब्लडच्या क्वालिटीविषयी कॉम्प्रोमाइज करत नाही. नो मीन्स नो. आमचं मोठं आहे जर का उद्या माऊलीला क्वालिटीविषयी कॉम्प्रोमाइज करायला लागलं तर आपण माऊली ब्लड बंद करू, पण क्वालिटीविषयी कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. आता क्वालिटी काय हा अजून एक मोठा विषय. त्याच्याबद्दल 10-15 मिनिटं बोलावं नाही. क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही. सगळे नियम सांभाळून अनेक एफडीएचे नियम खूप आहेत. ते सगळे नियम सांभाळून आज बाय डिफॉल्ट कुठल्याही ब्लड बँकेपेक्षा, कमर्शियल बँकेपेक्षा आज आपण 300 रुपये ब्लड स्वस्त देतो. धन्यवाद सोसायटी. ह्याच्याकरता मी सोसायटीला धन्यवाद. नाही तर शक्य नाही ना. आज प्रत्येक ब्लड बँकेमध्ये 300 रुपये 350 रुपये स्वस्त देणं हे केवळ सोसायटीला पुढे म्हणूनच आहे. माहिती आहे आता याही प्रोजेक्ट कोणी समाजाकरता अत्यंत मोलाचा प्रोजेक्ट केला. काय तर त्याच्याकरता एक वेगळं आपण करू. रोटरी आणि माऊली हा हे संयुक्त विद्यमाने सुद्धा आपण हा प्रोजेक्ट करू शकू. इतका मोलाचा प्रोजेक्ट त्यांनी तुम्हाला म्हणतो. थॅलेसिमियाच्या रुग्णाचे हाल प्रचंड असतात. जन्माला येताना तो 40 रक्ताचा काकांचं 40 आहे ते घेऊनच तो मूळ जगतो ते मरण्यासाठीच जगतो. मरण्यासाठी हे केवढं वाईट असतं. त्याच्यातही आपण शिरतोय. आणि अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये माऊली इंटरेस्टेड आहे. माऊलीला प्युअर सामाजिक मी गेली 7-8 वर्ष आहे. माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे काही नाही, पण एक अंतकरणामध्ये एक सामाजिक भाव आहे की नाही आपण काहीतरी समाजासाठी करायचं आहे. त्या भावामध्येच आहे की रक्तउग्रात आले नाही. गेली 50 वर्ष माणूस या रक्तदान चळवळीमध्ये स्वतः 130 वेळा रक्तदान केलेलं आहे. नुकतेच अमेरिकेवर आले 2-3 दिवस अयोध्येला गेले होते. सगळे असणार आहे 80 केले. स्वतः 130 वेळा आजही बरोबर रक्तदान आजही ब्लड बँकेचे शेतात करतात. अशी सगळी माणसं माऊलीच्या मागे उभी आहेत. आणि मला आज सांगायला आनंद आहे की तुमच्या 2 माणसं तरी आम्ही करू. गिरीश घोटाळे आमच्या ट्रस्टीवरती आहे आणि डॉक्टर शंकर भोसले दोघे रोटरी आम्ही तुमच्याकडून सोडून आमच्याकडे घेतले. पण उत्तम काम करतात. गिरीश घोटाळ्यांचं दरवर्षी आम्हाला रक्तदान शिबिर भरवण्याच्या बाबतीत अतिशय मोलाचं योगदान असतं. अशी सगळी एक छान टीम त्याच्यामध्ये काम करते. त्या टीमला रोटरीला सपोर्ट करणं त्याचं अत्यंतिक समाधान तुम्हाला घ्यायचं. मदत करत राहा. तुमच्या मदतीचा योग्य वापर हा निश्चितपणाने माऊली करेल त्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. कोणाला उपाय
आणि हिमोग्लोबिन लेवल स्टँडर्डच्या प्रमाणे जरी कमी झालं तरी आपण त्यामध्ये 80 तरी ॲव्हरेज करतो कॅपॅसिटी करतो. 3 वर्षामध्ये दिवसाला 1200 चिल्ड्रनची माझ्या उठली आहे. त्याच्यामध्ये माझ्या दिवसाने जेव्हा टॅकिंग मागतो त्यावेळेस 100 तिथे मोठी असते. प्रत्येक पेशंटचा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जेवढा आपण वेळ देतो तेवढा गव्हर्नमेंटमध्ये देऊ शकत नाही. बरेच पेशंट असतात ते 3-3.5 महिने तो दिसायला आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये येतात दाखवतात. तो कुठल्याही पेशंट त्या पेशंटचं कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन नाही केलं नसतं. आता इंडिव्हिज्युअल गोष्टी चालतात सुरू झाले. बरेचसे पेशंट हायस्टिंग असतात. बरेच फिजिशियन पॉईंट माहिती नंतर डेंग्यू पेशंट असतात. आता त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला ट्रीटमेंट लागतं. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करताना आम्ही पेशंट कॉम्पोनंट नसल्यामुळे आम्हाला पाठवायला लागायचे. आम्ही सगळे पेशंट पुण्याला रेफर करायचो. प्रायव्हेटला आपण रेफर करू शकत नाही. त्यांची त्यामुळे कुठल्याही प्रायव्हेटला जाऊन किंवा ट्रीटमेंट घेऊ शकत नाही. तर आज आजच्या दिवशी टोटली साधारण ज्या काही गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याचा आम्ही वापर करून जास्तीत फायदा करतो. आणि यासाठी ॲज अ ॲडिशनल बिझनेस आपल्याला रोटरी साताऱ्याचे मनापासून धन्यवाद.